मानवी जीवन मूल्यांचे प्रभावी प्रसार माध्यम सत्यबोधक टीव्ही. सत्यबोधक समाजाचे सृजनशील चित्रकार, अभिनव पत्रकार, सत्यबोधक समाचार. आपला व्यवसाय व संस्थेचे अकाउंटिंग सहज सोपे व्हावे व हवे तिथे हव्या त्यावेळी अपेक्षित रिपोर्ट्सची उपलब्धता व्हावी याकरिता अत्यंत परिणामकारक असलेल्या टॅली ERP अकाउंटिंग पॅकेजची आजच निवड करा. टॅली इन्स्टॉलेशन, कॉर्पोरेट ट्रेनिंग, डेव्हलपमेंट, लायसन्स रिन्युअल, सपोर्ट सर्व्हिसेस, इंटिग्रेशन, क्लाउड सोल्युशन व बिझनेस सोल्युशन्स करिता आजच संपर्क करा. गुरुमंत्र आय मीडिया 91756 54627. गुरुमंत्र आय मीडिया, द मंत्र बियॉन्ड इंटेलिजन्स. नमस्कार. आमठाणा मूर्ती स्थापना आणि सेवावृत्ती पुरस्कार विशेष सत्यबोधक समाचारच्या या भागात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. 26 सप्टेंबर रोजी सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथे पूर्णवाद प्रणेते विद्वद्रत्न डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम संपन्न झाला. पारनेरकर गुरुसेवा मंडळाचे अध्यक्ष पूर्णाचार्य गुणेशदादा पारनेरकर यांच्या शुभ हस्ते ही मूर्ती प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली. पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. सृजनमध्ये चतुर्वाराज्यं निर्वाहामि पूजामि सर्वोपचाराः गन्धाक्षरपुष्पं समर्पयामि. नैवेद्यं नैवेद्यार्थे कृतं नैवेद्यं समर्पयामि. प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः नमः. सर्वोपचाराः गन्धाक्षरपुष्पं समर्पयामि. सृजनमध्ये चतुर्वाराज्यं कृत्वा तदुपरि श्रीफलं निधाय उत्थाय. यानंतर एका छोटेखानी कार्यक्रमात डॉक्टर पारनेरकर महाराजांच्या जीवन प्रवासावर आणि पूर्णवादी तत्वज्ञानावर आधारित श्री सुधीर दाणेकर लिखित आनंद यात्री या कादंबरीचे प्रकाशन संपन्न झाले. या प्रसंगी मार्गदर्शन करताना पूर्णाचार्य गुणेशदादा पारनेरकर यांनी जीवनाचे महत्त्व, जीवनाच्या यात्रेत आपल्याला आनंद घेत जीवन कसे जगता येईल यासाठी पूर्णवाद तत्वज्ञान कसे श्रेयस्कर आहे हेही सांगितले. पूर्णाचार्य आनंद मुठाळ व यजमानांतर्फे अजय दाणेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. न्यू जनरेशन ऑर्गनायझर्सचे सक्रिय कार्यकर्ते श्री राहुलजी दाशरथे यांनी सुयोग्य सूत्रसंचलन आणि प्रास्ताविक केले. महाराजांची खूप विश्वासी इच्छा होती की इथे या भागात सिल्लोड तालुक्यात हे मंदिर व्हावं आणि आज ते आमठाणाला झालंय. आजचा हा दिवस दाणेकर कुटुंबासाठी आणि आमठाणा या गावासाठी आणि एकूणच सिल्लोड तालुक्यासाठी खूप भाग्याचा दिवस आहे की खूप दिवसांपासूनची दादांची इच्छा जी होती ती आज इथे पूर्ण होतीये. पहिला उत्सव मूर्ती स्थापनेचा आमठाण्यामध्ये अनुभवतो आहोत. यालाही नक्कीच 75 वर्ष जेव्हा पूर्ण होतील तेव्हा याचं काय स्वरूप असेल या पद्धतीचा एक सहज कयास, या पद्धतीचा अंदाज आम्ही बांधू शकतो. याचा जेव्हा अमृत महोत्सव हा तर पहिला उत्सव आहे. अशा अनेक ठिकाणी पहिले उत्सव वेगवेगळ्या रूपाने, केवळ मंदिराच्याच नव्हे तर ग्रंथांच्या रूपाने आत्ताच एक प्रश्न आनंद सरांना महाजन साहेबांनी विचारला की किती ग्रंथ संपदा आहे. सर आम्हाला सांगायला आनंद होतो की जेवढे मंदिर आहेत तेवढीच पूर्णवादाची ग्रंथ संपदा आहे. आज 300 मंदिर आहेत तर जवळजवळ 300 ग्रंथ पूर्णवादाच्या साहित्यातून, पूर्णवादाच्या तत्वज्ञानातून प्रकाशित झालेले आहेत. आणि हेही डॉक्टर पारनेरकर महाराजांचे एक मोठं काम विष्णू महाराजांनी अथक परिश्रमानं पूर्ण केलंय. परमपूज्य विद्वद्रत्न डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर यांनी पूर्णवाद तत्वज्ञानाच्या माध्यमातून अनेक शिष्योत्तम घडवले. या शिष्यांपैकी काही शिष्यांनी आजीवन सेवेचे व्रत स्वीकारले व पुढील पिढीला गुरुकार्याचे आदर्श घालवून दिले. परमपूजनीय महाराजांचे असे एक आदर्श शिष्य म्हणजे कैलासवासी घ.भी. धांडे. अत्यंत साधे राहणीमान व तेवढेच उच्च विचार असलेल्या घ.भी. धांडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणारा सेवावर्ती पुरस्कार यावर्षी 26 सप्टेंबर रोजी युवा कार्यकर्ते श्री नवीन उर्फ शंकर देव यांना बोदवड येथे
समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. श्री पारनेरकर गुरुसेवा मंडळ व पूर्णवाद परिवार उत्तर महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने अग्रसेन भवन बोदवड येथे हा हृदय सोहळा आयोजित करण्यात आला. पूर्णाचार्य गुणेदादा पारनेरकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न झाली. या कार्यक्रमात बोदवड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री गोपाल शेठ अग्रवाल यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जीवनकला मंडळ जळगावचे अध्यक्ष श्री यशवंत चौधरी व जीवनकला मंडळ बोदवडचे अध्यक्ष श्री अनंतराव कुलकर्णी यांचीही या प्रसंगी विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बोदवडचे मूळ रहिवासी असलेल्या परिवारातील पूर्णवादी गुरुनिष्ठ कार्यकर्ते ॲडव्होकेट अक्षय कुलकर्णी यांनी केले. खरं तर बोदवडवासियांसाठी ही पर्वणीच आहे आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील सर्वप्रथमच या बोदवडसारख्या लहानशा गावामध्ये हा कार्यक्रम संपन्न होतो आहे. तेव्हा कार्यक्रमाचं नियोजन आणि या सर्वाचीच मोठी जबाबदारी बोदवडकरांना या ठिकाणी आलेली आहे आणि ती पार पाडण्याचा प्रयत्न आमच्याकडून यशस्वी व्हावा ही प्रार्थना सर्वप्रथम करतो. वेदमूर्ती सचिन कुलकर्णी यांनी वेदमंत्र पठण केले. प्रेखसभामरुतः वृष्टिमातुरः सुवञ्जावानो वेददे कुजगमयः अग्निजिह्वामनवः सूरचक्षुषो विश्वेनो देवा अवधागमन्निः. कुमारी नंदिनी गंगतिले यांनी स्वागत गीत सादर केले. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणीशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि. जीवनकला मंडळ बोदवडचे अध्यक्ष श्री अनंतराव कुलकर्णी यांनी अतिशय मनमोहक असे प्रास्ताविक सर्वांसमोर प्रस्तुत केले. आमच्या परिवारात पूर्णवाद ज्यावेळी रुजला पूर्णवादाची मूळ संकल्पना जी आहे ती उपासनेच्या आधारावर व्यक्तीची प्रगती आणि उन्नती व्हावी या उद्देशानेच पूर्णवादाचं सर्व कार्य या मूळ कल्पनेवरच चालते. उपासना जर नियमितपणे आपण केली तर आपल्या जीवनात नक्कीच परिवर्तन घडते आणि आपली दैनंदिन प्रगती होत राहते. संभाजीनगर येथील प्रतिष्ठित विधिज्ञ व पूर्णवादाचे अभ्यासक ॲडव्होकेट सुशील पंडित यांनी पुरस्कारार्थी श्री नवीन देव यांचा विशेष परिचय करून दिला. आपल्या सगळ्यांना एक प्रश्न असतो की हे सेवाव्रती पुरस्कार किंवा हा काय विषय असू शकतो. चारित्र्यवंताशिवाय राष्ट्र पोरकं ठरतं हे सुभाषित आपल्याला माहिती आहे, पण चारित्र्यवंत घडवायचे कसे असतात, त्याची शाळा कुठे आहे, काळाने निर्माण होणारा प्रश्न सोडवण्याची योजना पूर्णवादाच्या अभ्यासात आणि परमपूज्य महाराजांनी ती सहज करून घेतलेली आहे. त्याचं प्रात्यक्षिकरणाचा समारंभ म्हणजे आजचा समारंभ म्हणूया. कारण चारित्र्य निर्माण होणं म्हणजे काय, सतत चांगलं काम चांगल्या विचाराने करत राहणं आणि ते केल्याचा कुठेही अहंभाव न ठेवणं, सर्व काम करून अत्यंत नामानिराळं लांबून पाहणं, अनेक अधिवेशन वैश्विक पद्धतीने साजरे होणारे आणि विश्वात साजऱ्या होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात असलेला सहभाग असतानाही स्वतःचं अस्तित्व कुठेही न दाखवू देता तो कार्यक्रम कसा यशस्वी होईल याचं अत्यंत सूक्ष्म नियोजन करण्याची हातोटी ही त्यांच्याकडून शिकण्यासारखी आहे. श्री ज्ञानेश सुदामे यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. या अतिशय विनम्र व्यक्तिमत्व लाभलेल्या गुणवान व निष्ठावान जीवनकला उपासकाकडून युवा कार्यकर्त्यांना निश्चितच प्रेरणा मिळेल यात शंका नाही.
असा आदर्शवत सेवाभाव असलेल्या नवीन देव यांना श्री हा सद्गुरू आशिषरूपी सन्मान त्यांना त्यांच्या पुढील जीवनात गुरुकृपेचा अधिकाधिक अधिकारी होण्यास प्रेरित करेल हा आमचा विश्वास आहे. अध्यक्ष श्री पारनेरकर गुरु पूर्णाचार्य गुणेदादा पारनेरकर, श्री गोपाळ शेठ अग्रवाल व मान्यवरांच्या शुभ हस्ते हा सेवावर्ती पुरस्कार श्री शंकर देव यांना मानपूर्वक देण्यात आला. श्री गोपाळ शेठ अग्रवाल या प्रसंगी म्हणाले, एक इतिहासात जसं सांगत होतं की बुवा असं सर्व आपल्या सर्वांना पाहिल्यानंतर मला असं वाटलं की एक एक रत्न विक्रमादित्यात अकबराचा तर सोडा ते काय असेल ते काही प्रश्न नाही, पण आज मला स्वतः असं वाटलं की हा विक्रमादित्याचा दरबार इथे आहे. शंकरदेवसारखे रत्न याच्यात आहे. किती सुंदर काम. आणि आता पूर्ववक्त्यांनी सांगितलं की कार्यात ज्येष्ठ आणि वयात तर असं मोठं कार्य आणि या कार्यापर्यंत पोहोचायला फार मोठं त्याग करावा लागतो आणि तो निश्चितच शंकरदेवजी आपण केला असेल म्हणूनच आज तुम्हाला हा सत्कार मिळाला आहे. पुरस्कारार्थी श्री नवीन देव यांनी पुरस्काराला उत्तर देताना आपल्या मनातील सद्गुरूंच्या प्रती असलेला कृतज्ञता भाव व्यक्त केला. आजचा हा माझ्या आयुष्यातला अद्भुत क्षण आहे जो गुरुकृपेने मला सहज मिळाला. मला त्यासाठी फारसा प्रयत्न, जी गोष्ट सहज मिळेल ना ती देव आणि गुरुकृपेने मिळते असं समजावं. ही संधी आहे, संधीचं सोनं करावं असं पूर्णवादाने शिकवलेलं आहे, गुरूंनी शिकवलेलं आहे. मग या संधीचा काय उपयोग करावा असं मी थोडंसं त्याच्यावर चिंतन केलं. आपण पूर्णवाद परिवार म्हणतो, आपण एका परिवारातले आहोत. असं म्हटलं आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची संधी कधी मिळत नाही. ह्या संधीचं आपण आपल्या परिवाराची, ज्यांनी आपल्याला घडवलं, ज्यांच्यासोबत आपण घडलो, ज्यांच्यासोबत आपण वागलो, ज्यांच्यासोबत आपण राहिलो, त्या सगळ्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करावी. खूप जणांना असं वाटतं मी कांताळ्यांच्या सोबत राहतो, पण जवळ असला की मोठे पण लक्षात येत नाही. म्हणून मी त्यांच्याबरोबर राहून शिकलो आणि गुणेदारांकडे पाहून शिकलो असं म्हणायला. पूर्णाचार्य पारनेरकर यांनी सर्वांना अत्यंत प्रेरक असे मार्गदर्शन केले व या वैशिष्ट्यपूर्ण पुरस्काराचे महत्त्वही सांगितले. आत्ता नवीनजींनी फार छान सांगितलं. आपल्याला दिलेल्या पुरस्काराची त्यांनी विभागणी केली सन्मानामध्ये आणि जबाबदारीमध्ये, अशी त्यांनी 2 विभाग केले. त्याचे फार सुंदर विभाग केले. त्याचा जर अभ्यासाच्या दृष्टीने आपण विचार केला तर आजच्या जगामध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाचा विचार ठेवणं गरजेचं असतं की आपण जे करतो आहोत ते कर्तृत्व करत नसून आपण जे करत आहोत हे कर्तव्य करत आहोत, अशी भावना ज्याच्या अंतःकरणात येते, कायम राहते आणि तो त्या भावनेला जपून आपलं काम करत राहतो, तो सेवाव्रती होतो. ह्या घराण्यामध्ये, पारनेरकर घराण्यामध्ये, पूर्णवाद परिवारामध्ये जिनी सेवा हेच समर्पण, सेवा हाच भाव जीवनात अंगीकारला, ती आमची आजी ही उत्तर महाराष्ट्रातली आहे आणि तिचं नाव मनकर्णिका माता. आपल्याला ज्यांनी कोणी काहीही सांगितलं तरी मनाचे कान करून ऐकणारी ती मनकर्णिका, असा त्या मनकर्णिकेचा अर्थ आहे. ती या उत्तर महाराष्ट्राची. आणि आपल्याला जे कोणी काहीही सांगितलं, पारनेरकर परिवारातल्या किंवा त्यांच्या आईवडिलांनी कोणीही सांगितलं असेल तर ते मनाचं कान ऐकून करण्याची तयारी त्यांनी ठेवली. ते त्यांनी कान केले, त्यांनी ऐकलं
आणि त्याप्रमाणे ते वागल्यामुळे आज हा सगळ्यावरती पुरस्कार आहे. बोलणं त्या मानाने काही कठीण नाही आहे. कठीण आहे ते ऐकणं आणि त्याहून कठीण आहे ते ऐकून घेणं. बोलणे हा जर प्रपंच असेल तर लक्षात घ्या, ऐकून घेणे हा परमार्थ आहे. पण आपण खूप बोलतो आणि ऐकायची सवय कमी असते आणि त्यामुळे आपल्याकडून योग्य बोलण्याची भूमिका येत नाही. महाराजांनी त्याला एक वाक्य दिले, बोलण्याची धाटी. महाराजांनी 3 वाक्य फार महत्त्वाचे सांगितलेत आणि ते तिन्ही यांच्याकडे आहेत. बोलण्याची धाटी, काम करण्याची हतोटी आणि वागण्याची तऱ्हा. अतिशय विस्तृत असे आभार प्रदर्शन सौ झोपे यांनी केले. आजच्या आणि सुशील पंडित दादा यांनी पुरस्कार आणि पुरस्कारार्थी ही जी सांगड घातली आणि सुंदर पद्धतीने पुरस्कार म्हणजे काय आणि पुरस्कारार्थी म्हणजे काय आणि तो कसा स्वीकारावा आणि त्या उत्तर कसं द्यावं त्या पुरस्काराला, म्हणजे तो कशासाठी दिला जातो, या ज्या सहज इतक्या सुंदर खूप सुंदर पद्धतीने त्यांनी मांडलं. त्यांचंही मनापासून मी या पूर्णवाद परिवार बोदवड जीवनकला मंडळाच्या वतीने आभार मानतो. तिथेच थांबूया. पुन्हा भेटूया सत्यबोधक समाचारच्या पुढच्या भागात. धन्यवाद. सत्यबोधक समाजाचे सृजनशील चित्रकार, अभिनव पत्रकार, सत्यबोधक समाचार. मानवी जीवन मूल्यांचे प्रभावी प्रसार माध्यम, सत्यबोधक टीव्ही.